उन्हाळी वळवणातील साबुदाणा बटाट्याचे तुम्ही खूप सारे पदार्थ तयार केले असतील, पण आजचा जो पदार्थ आहे तो अगदी खमंग, खुसखुशीत आणि कढई सुद्धा कमी पडेल इतके छान फुलणारे साबुदाणा बटाट्याचे आज आपण सांडगे कसे करायचे ते बघणार आहोत. रेसिपी अगदी सोपी आहे. एकट्याने म्हटलं तरी तुम्ही भरपूर सांडगे घालू शकता आणि एकदा बनवले की अगदी वर्ष 2 वर्ष छान टिकतात. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. एका बाउलमध्ये मी 2 कप एवढा साबुदाणा घेतलाय. वजनी प्रमाणात पाहिलं तर अर्धा किलो एवढा साबुदाणा आहे. सुरुवातीला यामध्ये भरपूर पाणी घालायचंय आणि साबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. यामध्ये काही कचरा धूळ असेल तर ती निघून जाईल. साबुदाण्यापासून आपण कोणतेही पापड किंवा सांडगे तयार करणार असाल तर साबुदाणा नेहमी उत्तम क्वालिटीचा घ्यायचा, म्हणजे साबुदाणा एकसारखा भिजला जातो. यामध्ये भरपूर पाणी घालायचंय आणि वरती 1 इंच एवढं पाणी ठेवायचंय, म्हणजे साबुदाणा अगदी छान भिजला जातो. यावरती झाकण ठेवायचंय आणि 7 ते 8 तासासाठी आपल्याला साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी बघू शकता साबुदाणा छान असा दुप्पट तिप्पट फुललाय. आता याला चमच्याने थोडंसं मोकळं करून घ्यायचंय. अजिबात चिकट नाहीये आणि साबुदाणा सुद्धा अगदी छान नरम भिजलेला आहे. थोड्या वेळासाठी आपण हा साबुदाणा साईडला ठेवून देऊया. इथे मी अर्धा किलो एवढे बटाटे घेतलेले आहेत. बटाट्याची साल काढण्या अगोदरच एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घ्यायचंय आणि हे बटाटे सोलून घ्यायचे. सोललेला बटाटा लगेचच आपल्याला या पाण्यामध्ये घालायचा आहे, नाहीतर मग बटाटे काळे पडतात. सोलल्यानंतर बटाट्याचा जो स्टार्च असतो त्या स्टार्चमुळे बटाट्याला काळपट कलर येतो आणि आपल्या सांडग्यांना सुद्धा काळपट कलर येऊ शकतो. आता पुन्हा एकदा मी एका मोठ्या बाउलमध्ये पाणी घेतलंय. यावरती एक किसणी घ्यायची आहे. ही मीडियम साईजची किसणी आहे. यामध्ये आपण बटाटे किसून घ्यायचे. खूप जास्त बारीक किस न करता थोडासा लांबट आणि जाडसर असा बटाट्याचा किस तयार करून घ्यायचा आहे. सर्व किस याच पद्धतीने किसून घेऊया. एका मोठ्या बाउलमध्ये भिजवलेला साबुदाणा घालायचा. यामध्ये आपण किसून घेतलेला बटाट्याचा किस आहे तो सुद्धा घालून घेऊया. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय. 1 चमचा एवढी हिरवी मिरचीची पेस्ट घालायची. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. सगळं मिश्रण छान एकजीव करून घेऊया. साबुदाणा आणि बटाटा आपण इथं कच्चाच वापरलेला आहे. आता आपल्याला याला एक वाफ काढून घ्यायची आहे. एका चाळणीमध्ये साबुदाणा बटाट्याचं मिश्रण थोडं थोडं घालून घ्यायचं. मिश्रण जर खूप जास्त असेल तर तुम्ही 2 पार्टमध्ये याला वाफवून घेऊ शकता. मिश्रण व्यवस्थित पसरून घ्यायचंय. चाळणीला अजिबात तेल बिल लावायची गरज नाहीये. एका साईडला मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. त्यावरती आपण आता ही चाळण ठेवून याला एक 15 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये तुम्ही याला वाफवून घेऊ शकता. वाफवून घेतल्यामुळे साबुदाणा छान फुलतो आणि बटाटे सुद्धा शिजले जातात. मिश्रणाला एक प्रकारचा चिकटपणा येतो. मिश्रण खूप जास्त गरम आहे त्यामुळे लगेचच याचे सांडगे घालता येणार नाही. चमच्याच्या साहाय्याने याला थोडंसं मोकळं करून घ्यायचंय आणि मिश्रण कोमट झालं की याचे सांडगे घालायला घ्यायचे. एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घेतलंय आणि पाण्याचा हात लावून आपल्याला हे सांडगे छोटे छोटे असे घालून घ्यायचे. सांडगे जर खूप जास्त मोठे घातले तर तळण्यासाठी तेलही खूप जास्त लागतं आणि कढईमध्ये सांडगे व्यवस्थित तळले सुद्धा जात नाहीत. त्यामुळे मीडियम साईजचे सांडगे घालून घ्यायचे. तुम्ही ताटामध्ये सुद्धा घालू शकता किंवा एखाद्या प्लास्टिक पेपरवरती सुद्धा हे सांडगे तुम्ही घरामध्ये सुकवू शकता. सुरुवातीला घरामध्ये सुकवून घेतले आणि दुसऱ्या दिवशी मी हे सगळे उन्हामध्ये अगदी 2-3 दिवस सुकवून घेतलेले आहेत. कुठलाही उन्हाळीचा पदार्थ असला ना की तो कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतला की अगदी वर्ष 2 वर्ष छान टिकतो. एकट्याने म्हटलं तरी भरपूर सांडगे तुम्हाला घालता येतील. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. आता तळून सुद्धा बघणार आहोत. एका कढईमध्ये कडकडीत तेल गरम करून घ्यायचंय. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि हे सांडगे घालायचे. दुप्पट तिप्पट फुलणारे अगदी खमंग आणि खुसखुशीत असे हे सांडगे बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला ही सांडगा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी पद्मजा रसोई या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपी सोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.